लोकांचा एक हासा बनत होते की ह्या बायल्या आहे, नाचे आहे. समाजामध्ये मुलगा बनून वावरायचं आणि रात्रीच्या वेळेमध्ये बायकीत साडे करून मग आपले नटातटा करून पूर्ण मेकअप करून बाहेर फिरायचं, आपली बायकीपणा दाखवायची. पण ते मला नको वाटलं आणि लोक मला लय इन्सल्ट करायचे, तू लडकी आहे, तू पिजडा आहे, तू धंदा करते का, किती घेते, असं लय इन्सल्ट करते. चलो 500 दे, 300 घे. कुठलाही दुकानदार कामाला ठेवत नव्हता. असंही नाव ठेवतात, तसंही नाव ठेवतात. त्यामुळे ते मागायला आम्ही जात होतो. लोक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होते, ज्यांच्या नजरेमधूनच कळून यायचं ते त्यांच्या मनात काय आहे काय नाही. पुण्याला आल्यानंतर एक गोष्ट समजली की आपल्या पोटामध्ये जर भाकर जात असेल त्याच्यानंतरच तुम्ही जगू शकता. घरी थोडंसं मला मारहाण भरपूर 4 गोष्टी झाल्या. मुलगा म्हणून आम्ही पालन करत होतो आणि आता मुलगी म्हणून कसं एक्सेप्ट करणार, तर तो धक्का त्यांना खूप मोठा बसला. नातेवाईकामध्ये जायचं म्हटलं तरी पण थोडंसं बिचकत जावं लागायचं की जेणेकरून आपल्याला ओळखू नये, कुणी माझा आवाज असं बाईंसारखं बोलतो, बायलांसारखा चालतो. घरातून बाहेर पडायला म्हणलं ना तरी परवानगी घ्यावी लागायची, का तर जाताना कुलूप येताना कुलूप, सगळ्या गोष्टीत नाही कसं बंदिस्त करून ठेवलं होतं. आणि त्यात घरातले सगळे असे म्हणले की आता तू असेस, मग आमचं सगळ्यांचं नाक जाईल. आणि पौष पौर्णिमेच्या रात्री मी घर सोडलं. समाजापासून अजूनही दूर असणारा तृतीयपंथी समाज आजही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेला नाही. समाजाने अजूनही त्यांना मुख्य प्रवाहात स्वीकारलेलं नाही, परंतु पुणे महानगरपालिकेने यासाठी पुढाकार घेतलाय. त्यावेळेचे महापालिका आयुक्त आदरणीय विक्रम कुमार साहेब, त्यांना ही गोष्ट मी लक्षात आणली की सर, या मालमत्तेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सुरक्षा रक्षकांची. त्या ठिकाणी जर का आपण तृतीयपंथीनं जर का आपण संधी दिली तो 2 कामं होतील. आम्हाला त्यांची एक मोठी मदत तर होईलच, पुन्हा या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची एक क्षमता निर्माण करून दिली. याचा समाजामध्ये एक मोठा मेसेज दिला. मी एक मेसेज बाहेर सोडला की पुणे महानगरपालिकेमध्ये तुमच्या हाताला काम आणि पोटाला भाकर मिळण्याची संधी निर्माण झाली. ज्यांना या प्रवाहामध्ये यायचे त्यांनी अर्ज करावा. त्यावेळेला आमच्याकडे जवळजवळ 50 अर्ज आले होते. लोकांचे जे पाहण्याचे दृष्टिकोन राहते की तृतीयपंथी आपल्या सेवेसाठी उभे आहे. तृतीयपंथीला म्हणजे ते बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो खूप वेगळा होता आणि तो मला हवासा होता. माझ्या अंगावर पण वर्दी पाहिजे, मी पण जेव्हा बाहेर निघाली पाहिजे तेव्हा सर्वांनी माझ्याकडे बघून हेच म्हटलं पाहिजे की हे बघा, हे तृतीयपंथी आहे, पण हे आमच्यासाठी सुरक्षा करणार आहे, हे आमच्याकडून पैसे मागून आमच्याकडून खाणार नाही. त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष 1 to 1 त्या प्रत्येक व्यक्तीची मुलाखत आम्ही घेतली. आणि मग तुम्ही आलात कुठून, तुमचे आई वडील काय करतात, सध्या काय करताय, कुणाकडे राहताय, काय जेवण करताय, अशा अनेक घटना ज्यावेळेला त्यांनी सांगितलं, अतिशय मन हेलावून गेलं की किती परिस्थिती भयानक आहे. सगळे हे जे ट्रान्सजेंडर होते ते किमान 12वी पेक्षा जास्त शिक्षण त्यांचं होतं. मग कुणाला घ्यायचं, NGOच्या सोबत मी चर्चा केली की आपण त्या व्यक्तीला आधी घेऊया ज्याला आज खऱ्या अर्थानं आज गरज आहे. मग त्यातनं आम्ही कट करत आम्ही 25 संख्या फायनल केली आणि त्या 25 लोकांना आम्ही त्यावेळेला कामाला घेतलं. जेव्हापासून विटकर सरांनी आम्हाला हे सुरक्षा रक्षकाचं काम दिले, लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन भरपूर प्रमाणात बदललेला आहे. की आम्ही जो पहिल्याचा काळ आमचा जो होता तो आम्ही आता वागत नाहीये आणि पहिल्यापासून वागलोही नाहीये. पण आता समाजांनी आम्हाला बघून सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स देतो आणि म्हणतात की तुम्ही काम करताय, आम्हाला आनंद होतो आणि आम्हालाही आनंद होतो की ते आम्हाला विचारतात. ज्यावेळेस मी दुकानात मागायला जायचे त्यावेळेस लोक वेगळ्या नजरेने बघायचे आणि आता जे लोक बघतायत ते एक असं लाईक म्हणून जे थंब करतात ना, वाव खूप छान, ते ऐकून असं एकदम छान वाटतं. त्यांनी आम्हाला संधी दिली हे खूप महत्वाचं होतं. अभिमानास्पद वाटतं आणि खूप खूप थँक्यू विटकर सरांना ज्यांनी आम्हाला ही संधी दिली. मी महानगरपालिकेचं खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आज त्या संधीवर आम्ही स्वतःच्या पायावर उभा आहे. वेगवेगळ्या खात्याचे आता खाते करून मला सांगतात की आम्हाला कर आकारणी, कर संकलनाची वसुलीची एक टीम बनवायची आहे, त्यामध्ये तुम्ही आम्हाला 4 तृतीयपंथी द्या. उद्यान विभागाचे अशोक घोरपडे साहेब म्हणतात की आम्हाला सारसबागमध्ये तुम्ही एक 4 तृतीयपंथी द्या.
आम्हाला तुम्ही पु ल देशपांडेमध्ये 4 तृतीयपंथी द्या, आम्हाला तुम्ही संभाजी उद्यानला 4 तृतीयपंथी द्या. या तृतीयपंथीयांना, पंथी बांधवांना, भगिनींना समाजाच्या मुख्य प्रवर्तनासाठी त्यांना जर का 1% आरक्षण आपण ठेवलं तर त्या संधीचा त्यांना फायदा मिळेल. खाजगीकरणामध्ये सुद्धा शासनानं आरक्षण आणावं. एखाद्या कंपनी समजा 500 कामगार काम करत असेल, या 500 मध्ये 10 लोक तृतीयपंथी असले पाहिजे असं शासनाने जर का बंधन टाकलं समजा, तर निश्चित आपल्याला देखील सकारात्मक ऊर्जा मिळते त्यातून. मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. मला इतका आनंद होतो की आपण त्यांच्यासोबत काम करू शकलो. जी लोक त्यांच्यासोबत येतात, त्यांच्या सहवासामध्ये येतात, त्यांच्यासोबत काम करतात, त्या सगळ्यांनाच माझ्यासारखा आनंद मिळतो. आज पुणे महानगरपालिकेने घेतलेला हा धाडसी निर्णय तृतीयपंथी समाजासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी एक नवा विचार देऊन गेलाय. सकाळ अशा विचारांना सलाम करतो.